नमस्कार मित्रांनो. तुम्हालाही प्रवासामध्ये गाडी लागते का? म्हणजेच उलटी, मळमळ किंवा डोकेदुखी असा त्रास होतो का? जर होत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की गाडी का लागते आणि त्याच्यावर काय उपाय आहे. तर सर्वात महत्त्वाचं गाडी का लागते? ते जाणून घेण्याच्या अगोदर आपण जाणून घेतलं पाहिजे की ही गोष्ट का घडते. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेंदू, डोळे आणि कान हे अवयव काम करतात. म्हणजे कसं की जी गोष्ट आपण पाहतोय तीच गोष्ट कानाने सेन्स केली पाहिजे. जर दोन्ही गोष्टी सारख्या आहेत, सिग्नल जर मेंदूला गेले तर कोणताही प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे कसं की ज्यावेळेस आपण एखाद्या गाडीमध्ये प्रवास करतोय तर गाडीमध्ये प्रवास करत असताना आपण गाडीमध्ये पाहतो आणि गाडीमध्ये पाहत असताना काय होतं की डोळ्यांना तर एक शांत दिसती जागा, म्हणजे आपण एका जागेवर पाहतो तिथं एकदम हालचाल वगैरे काहीच होत नाही, पण कान सेन्स करतात की काहीतरी हालचाल होते, गाडी चालते म्हणजे हालचाल होते. मग हे दोन वेगवेगळे सिग्नल हे मेंदूला गेल्यामुळे मेंदू कन्फ्यूज होतो की नेमकं होतंय काय, म्हणजे त्याला समजत नाही हालचाल होते का नाही होते. त्यामुळे मेंदू आपला काय करतो, एक सिग्नल देतो आणि त्या सिग्नल दिल्यामुळं आपल्याला होते उलटी. म्हणजे मेंदू सिग्नल का देतो, तर त्याला काय वाटतंय की काहीतरी विष बाधा झाली आहे. म्हणजे दोन वेगवेगळे सिग्नल त्याच्याकडे जातात ना, म्हणजे कान आणि डोळ्यांचे सिग्नल हे सेम गेले पाहिजे. तर मेंदू कोणत्याही प्रकारचं काही म्हणजे सिग्नल देत नाही. पण जर त्याचे वेगवेगळे सिग्नल, म्हणजे डोळ्यांनी पाहतोय आपण ते सिग्नल वेगळा आणि कानाने जो जाणतोय, सेन्स करते कान, ते तो जो आहे वेगळा सिग्नल जर त्याला जात असेल तर तो कन्फ्युजन मध्ये जातो आणि त्यामुळे कन्फ्यूज होतो आणि त्यामुळे त्याला वाटतं की काहीतरी विष बाधा झालीये, म्हणजे काहीतरी आपण विचित्र खाल्ले, आपण काही पण खातो, त्याच्यामुळे त्याला वाटतं की काहीतरी उलट सुलट हे यांनी केलंय, त्याच्यामुळे तो सिग्नल देतो की आता उलटी कर म्हणून, म्हणजे उलटी व्हायला पाहिजे, ती सिग्नल पोटाला देतो आणि मग त्यामुळे उलटी होते. आता हे हे सगळं होऊ नये म्हणून काय करायचं, याच्यावर उपाय काय आहे? हा महत्वाचा पॉइंट आहे की याच्यावर उपाय काय. तर सर्वात पहिला उपाय म्हणजे तुम्ही गाडीमध्ये बसल्याच्या नंतर मोबाईल पाहणं टाळलं पाहिजे. कारण मोबाईल पाहिल्याच्या नंतर काय होतं की ज्यावेळेस आपण मोबाईल पाहतो एक स्क्रीनवर हालचाल वगैरे काहीच होत नाही, पण कानं सेन्स करतात की गाडी चालली आहे म्हणून, हालचाल होती म्हणून. त्याला दोन वेगवेगळे सिग्नल गेल्यामुळे हा प्रॉब्लेम होतो की ते कन्फ्यूज होतो आणि आपल्याला उलटी होते, म्हणजे उलटी होण्याचे सिग्नल ते दिले जातात मेंदूकडून. मग त्याच्यानंतर आपण पुस्तक वाचतो त्यावेळेस बी तोच प्रॉब्लेम होतो की आपण हालचाल होत नाही आणि डोळ्यांना तर एकदम शांत दिसतं, पण डोळे कान आपले त्या हालचालीला सेन्स करत असतात, त्यामुळे दोन वेगवेगळे सिग्नल जातात. तर कधीही गाडीमध्ये प्रवास करताना मोबाईल पाहणे किंवा पुस्तक वाचणे टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही गाडीमध्ये प्रवास करताना अद्रक आणि पुदिनहारा या कोणतीही एक जर गोष्ट तुम्ही जर घेतली तर त्यामुळेही तुमची उलटी एकदम कमी होते किंवा बंद होते, उलटी होत नाही प्रवास करताना. त्याच्यानंतर तिसरा उपाय असा आहे, तुम्ही सीट निवडताना गाडीचे म्हणजे खिडकीच्या कडीचं, म्हणजे खिडकीच्या जवळचं सीट निवडलं पाहिजे. म्हणजे काय होतं, तुम्ही ज्यावेळेस बाहेर पाहताय, बाहेर पाहिल्याच्या नंतर बाहेरचं ते डोळ्यांनी पाहताय ते आणि कानाला जे जाणवते ते दोन्ही एक एकसारखे सिग्नल मेंदूला जातात, त्यामुळे उलटी थांबते. जर उलटी होण्याचं काही त्रास वाटलं तर आपण खिडकीच्या बाहेर पाहिलं पाहिजे आणि बाहेरचं हे दोन्ही पण एक सेम झालं पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता की जिथं हवा येते अशा ठिकाणी आपण गाडीमध्ये बसलं पाहिजे, ज्यांना उलटी होते त्यांनी. आणि कारमध्ये प्रवास करताना समोरच्या सीटवर बसण्याचा शक्यतो प्रयत्न केला पाहिजे, जेणेकरून उलटी होणार नाही. कारण समोरच्या सीट जेव्हा बसतो त्यावेळेस आपल्याला बाहेरच्या सगळ्या हालचाली समोर बसल्यामुळे क्लिअर दिसतात आणि हे दोन्ही हालचाल सेम सिग्नल आपल्या मेंदूला काना आणि डोळे दोरे जातात, त्यामुळे उलटी होत नाही. माहिती आवडली असेल तर लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.